मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी तुफान पाऊस. पुण्यातही पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात. अनेक ठिकाणी रस्त्यावर साचलं पाणी. राज्यात पावसाचा जोर वाढणार. उद्यापासून शनिवारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. पुण्यात वादळी वारे आणि मुसळधार पावसाने 3 ठिकाणी कोसळलं होर्डिंग. सणसवाडी, फुरसुंगी, धानोरी भागात होर्डिंग कोसळून दुर्घटना. काही वाहनांचं नुकसान. सुदैवाने जीवितहानी नाही. पाकिस्तानची एजंट ज्योती मल्होत्राकडून अनेक संवेदनशील ठिकाणची रेकी. काश्मीरला 2 वेळा भेट दिल्याची माहिती. तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढली. ज्योतीची डायरी तपास यंत्रणांच्या हाती. डायरीत सविता नावाच्या महिलेचा उल्लेख. डायरीत काही कोडवट असल्याचा संशय. ज्योतीच्या डायरीतून आणखीन नवे खुलासे होण्याची शक्यता. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून सपाटून मार खाल्लेल्या लष्कर प्रमुखाचा पाककडून उदो. शहबाज सरकारकडून असीम मुनीरला बढती. कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना. ढिगाऱ्याखाली अडकून 6 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत. मिझोराम राज्याने रचला इतिहास. भारतातील पहिलं पूर्ण साक्षर राज्य म्हणून जाहीर. मुख्यमंत्री श्री लालदुहुमांची एका कार्यक्रमात घोषणा.